नागपंचमी मराठी निबंध. नागपंचमी. भारत हा विविध सण उत्सवांनी समृद्ध देश आहे. आपल्या संस्कृतीत निसर्गातील प्रत्येक घटकाला महत्त्व दिले जाते. नागपंचमी हा त्यापैकीच एक महत्त्वाचा सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते. काही ठिकाणी भिंतीवर नागाचे चित्र काढतात, तर काही ठिकाणी मातीच्या नागाची मूर्ती आणून तिची पूजा केली जाते. नागदेवतेला दूध, लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी घरात तळलेले पदार्थ बनवले जात नाहीत, तर उकडीचे पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्त्व आहे. लहान मुले आणि स्त्रिया झाडांना झोका बांधून झोके घेतात, गाणी म्हणतात, फेर धरून फुगडीसारखे पारंपरिक खेळ खेळतात आणि आनंदाने सण साजरा करतात. या दिवशी नागांना त्रास देऊ नये, त्यांचे संरक्षण करावे असा संदेशही दिला जातो. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो, कारण तो शेतातील उंदीर, घुशी यांसारख्या पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना खाऊन पिकांचे रक्षण करतो. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतात कोणतीही नांगरणी, खणणी किंवा कापणी करत नाहीत. या दिवशी कोणत्याही जीवघेण्या शस्त्रांचा वापर केला जात नाही. मानव आणि प्राण्यांमधील अनोखे नाते दर्शवणारा हा एक महत्त्वाचा सण आहे. धार्मिकदृष्ट्या देखील नागाला खूप महत्त्व आहे. भगवान शिवशंकराच्या गळ्यात नागराज विराजमान असतात, तर भगवान विष्णू शेषनागावर शयन करतात. नागपंचमी हा केवळ एक धार्मिक सण नसून तो आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवतो. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे आणि पर्यावरणाचे रक्षण करावे, हाच मौल्यवान संदेश आपल्याला या सणातून मिळतो. So friends, if you like this video, please subscribe my channel and don't forget to press the bell icon. Thank you friends and bye bye.